त्यानंतर हा धन्यवाद सभापती. सभापती, पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून सभापती, काल आपण एक तारांकित प्रश्नाच्या बाबतीतला जो प्रश्नाचा उत्तर आला नाही सभापती मध्ये, या बाबतीत आपण बोलणार होता. ठीक आहे, आता मंत्री महोदय बोलले ही गोष्ट पण खरी आहे, जसं त्यांना लागू आहे तसं आम्हालाही लागू आहे सभापती महोदय, पण उत्तरच येणं नाही. एक सभापती महोदय, आता मी 93च्या इकडे आपण सूचना मांडल्या. मी गेल्या 3 दिवस बॅलेटवरती माझाच प्रश्न आहे सभापतीमध्ये, भंडाराच्या बाबतीतला आपण इकडे दाखवत आहेत, पण सभापतीमध्ये उत्तर येत नाहीये. उद्योग खात्याने उत्तर दिलं, दुसऱ्या खात्यात नाहीये. सभापतीमध्ये याही गोष्टी सभापती होणे उचित होणार नाही. आणि मी समजू शकतो की छापलून आलेलं नाही तर मग काय हरकत नाही, पण ते तारांकित प्रश्न छापून आलेले प्रश्न येत नाही. 93ची सूचना आपल्याकडे तुम्ही दाखवलेल्या आहेत, त्याचंही उत्तर सभापतीमध्ये आलेलं नाहीये सभापती होते. म्हणून सभापती होते, पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून काल आपण बोलला होता की हा विषय मी राखून ठेवून ह्याच्यातल्या बाबतीतला असेल ते उचित निर्णय घेऊ. ते दोन्ही प्रश्नाच्या बाबतीत सभापती होते निर्णय होणं अपेक्षित आहे अशी विनंती. तो आपण सांगितलाय, माझा निर्णय तयार आहे, मी वाचून दाखवतोय. सन्माननीय ॲडव्होकेट अनिल परब, विधान परिषद सदस्य आणि आता सचिन अहिर यांनी दिनांक 12 मार्च 2026 रोजीच्या तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीतील अनुक्रमांक 10 वरील तारांकित प्रश्न क्रमांक 7860 या प्रश्नाचे लेखी उत्तर आलेले नाही. सदर प्रश्नाचे लेखी उत्तर आले नसल्यामुळे आम्ही उपप्रश्न कसे विचारायचे, आम्हाला कोणालाच या प्रश्नाचे लेखी उत्तर मिळाले नाही. हा कोणत्या विभागाचा प्रश्न आहे अशी बाब उपस्थित केली असता यावर सदरची बाब गंभीर स्वरूपाची असल्याने माझ्या स्तरावर या प्रकरणी चौकशी करून या संदर्भात नेमके काय झाले ते मी सभागृहाला अवगत करेन असे सभागृहाला निर्देश दिले होते. त्यानुसार मी खालील निर्णय देत आहे. दिनांक 12 मार्च 2026 रोजी प्रश्नोत्तराच्या यादीतील अनुक्रमांक 10 वरील प्रश्नांचे लेखी उत्तर या सचिवालयातील प्रश्न शाखेतील कक्ष अधिकारी यांच्याकडे सकाळी 11:45 सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी घेऊन आले. प्रश्नोत्तराची यादी प्रश्नोत्तराच्या किमान 2 तास अगोदर माननीय सदस्यांच्या सभागृहातील आसनातील खणात ठेवली जाते. दिनांक 12 मार्च 2026 रोजी देखील माननीय सदस्यांच्या खणामध्ये मुक्त दिवसाची यादी ठेवली होती आणि सभागृहाचे विशेष बैठकीचे कामकाज सकाळी 11 ते 11:15 वाजता सुरू होते. या प्रकरणी विभागाचे अधिकारी सकाळी 11:15 वाजता सदर प्रश्नाचे लेखी उत्तर घेऊन आले व त्या उत्तराचा समावेश प्रश्नोत्तराच्या यादीत करण्याबाबत आग्रह शाखेतील कक्षाधिकारी व संबंधित लिपिक यांच्याकडे केला. त्यावर असे ऐनवेळी लेखी उत्तराचा समावेश प्रश्नोत्तराच्या यादीत करता येत नसल्याची बाब त्यांनी सचिवांच्या निदर्शनास आणली व सचिवांनी सदरची बाब तेव्हाच माझ्याही तात्काळ निदर्शनास आणून दिली. प्रश्नोत्तराचा यादीबाबत कार्यवाही प्रश्न शाखेमार्फत केली जाते. विभागास मान्य सदस्यांनी सादर केलेले प्रश्न स्वीकृत झाल्यानंतर सुमारे 15 ते 18 दिवसापूर्वी पाठवले जातात. सदरचा प्रश्न देखील दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी विभागास ऑनलाईन पाठवून त्यावरील लेखी उत्तर या सचिवालयास पाठवण्याबाबत विनंती केली होती. सदरचे लेखी उत्तर विहित मुदतीत न आल्यामुळे दिनांक 10 मार्च 2026 रोजी या सचिवालयाचे पत्र क्रमांक 4451/E1 दिनांकित 10 मार्च 2026 रोजी पत्र पाठवून दिनांक 11 मार्च 2026 रोजी पर्यंत लेखी उत्तर तातडीने पाठवण्याची व्यवस्था करावी अशी पुन्हा पत्राद्वारे विनंती केली होती. या सचिवालयाने पाठवलेल्या दोन्ही पत्राची विभागाने कोणतीही दखल न घेता सचिवालयास उत्तर पाठविताना अक्षम्य दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केली असल्याची बाब प्रथमदर्शनी दिसून येते. विभागाकडून प्रश्नोत्तराच्या यादीत वेळीच उत्तर प्राप्त न झाल्याने माननीय सदस्यांच्या तसेच विधान परिषद सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग देखील झाला असल्याचे सुकृतदर्शनी दिसून येत आहे. विभागाकडून झालेले दुर्लक्ष, कर्तव्यातील कसूर विचारात घेता या प्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी व केलेल्या कारवाईची माहिती मला अवगत करावी असे विधिमंडळ सचिवामार्फत संबंधितास पत्राद्वारे कळविले आहे. आता लक्षवेधी, एक मिनिट, हा औचित्याचे मुद्दे.
कोण नंतर घेऊया रिप्लाय नंतर घेतो नंतर उत्तर देऊ द्या ना रिप्लायचं 260चं रिप्लाय